मित्रांनो, पिंकीचा विजय असो या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता घरातील सगळेजण ठरवतात की पिंकीची जाहीरपणे माफी मागायची। खरं तर हे काम बापूसाहेबांनी करायला हवं होतं, पण ते कधीही पिंकीची माफी मागणार नाहीत। तेव्हा आता छबी आणि युवराज तसंच ठरवतात की जाहीरपणे पिंकीची माफी आपण मागूयात। तर युवराज म्हणतो खरं तर त्यांना आपल्यामुळेच खूप काही भोगावं लागलं आहे, मग त्यांची माफी मागायलाच हवी ना। तेवढ्यातच तिथे सुशीला येते आणि सर्व बोलणं ऐकते। माईसाहेब आता म्हणत असतात की आपण या गोष्टीचं प्रायश्चित्त करूयात। तेवढ्यातच आता सुशीला तेथे येत रागातच म्हणते, कसलं प्रायश्चित्त? या घाटवाडीच्या मुलीसाठी कुणी काही करायची गरज नाही। आता जे तिने कर्म केलं तसं तिला फळ मिळालं ते तिच्या नशिबातच होतं। तेव्हा आता रागातच युवराज म्हणतो, आईसाहेब तुम्हाला जर चांगलं बोलता येत नसेल ना कारभारणींबद्दल तर बोलू नका, पण गप्प बसा। तर आता नाही बाबा, मी तुझ्या ह्या कारभारणीला ना काहीच बोलत नाही, पण तुम्ही सगळेजण जो हिचा उदो उदो करताय ना तो मला आवडत नाही। तुम्हाला सर्वांना वाईट वाटतंय ना या की ह्या घाटवाडीच्या मुलीला तिचा चेहरा गमवावा लागला। माझ्या छबीचं मूल पोटातच गेलं याचं मला वाईट वाटतंय, असं म्हणून सुशीला रडण्याची नाटकं करते। आता छबी म्हणते, आई तुला माहिती आहे हे नक्की कुणामुळे घडलंय? बापूसाहेबांमुळे। तर आता सुशीला म्हणते, हो माहिती आहे ना, पण तो मेडिकल कॅम्प का गावात कॅम्प कुणी लावला होता? ह्या घाटवाडीच्या मुलीनेच ना। तर आता पिंकी म्हणते, सासूबाई जरा तुम्ही शांत व्हा। तो मेडिकल कॅम्प मीच आयोजित केला होता हे मी मान्य करते, पण त्या मेडिकल कॅम्पमध्ये जी औषधं आणली होती, जी पुरवली केली होती औषधं, ती बापूसाहेबांनी पुरवली होती। माझा हेतू तर पूर्णपणे शुद्ध होता। तेव्हा आता रागातच सुशीला म्हणते, तोंड सांभाळून बोलायचं। अगं ह्या सगळ्याचा बदला म्हणून तू घरातील कर्त्या पुरुषाला तुरुंगात पाठवलंस ना। अगं त्यांनीच तुला या घरात सून करून आणली होती ना, आणि मनाचा मोठेपणा दाखवला म्हणून तू या घरची सून झालीस। आणि तू काय केलं? कसे ऋण फेडले त्यांचे, त्यांना खडी फोडायला पाठवून? अगं घरची बाई कशी असते, सासरची अब्रू अशी राखून ठेवते, झाकून ठेवते, पण तू तर ती अब्रू चव्हाट्यावर आणलीस। तर आता सुशीला रडण्याचं नाटक करत गालातल्या गालात हसत असते आणि म्हणते, साहेब तिकडे जेलमध्ये आहेत आणि त्यांची आता कधी भेट होते काय माहीत, मला त्यांची खूप आठवण येते। पण ते असो, सर्वांना जी काही हिची माफी मागायची असेल ना जाहीरपणे ती मागा, हिचा काय तो उदो उदो करायचं असेल ना तो करा, पण मी मेले तरी हिची माफी मागणार नाही, असं स्पष्टपणे निर्णय सुशीला सांगते। त्यानंतर आता सुशीला रूममध्ये जाऊ लागते। निरीच्या हातात ती एक बाउल पाहते आणि विचारते, काय ग काय आहे या बाउलमध्ये? तेव्हा आता पिंकीताईच्या स्वागतासाठी तिला गोड काहीतरी म्हणून तिला आवडते म्हणून छबीताईंनी खीर बनवल्याचा आता निरी सांगते। तेव्हा सुशीलाला आता राग येतो। ती म्हणते, जन्मदाता बाप इथे अंथरुणाला खिळून बसले आणि ह्या घाटवाडीच्या मुलीसाठी माझ्या लेकरांनी खीर बनवली आहे का, असं म्हणून ती खीरच बाजूला टाकून देते। तर ती खीर सगळी सांडून जाते। तेव्हा आता सर्वांनाच खूप मोठा धक्का बसतो। तर युवराज जोरात आता सुशीलावर ओरडतो। तेव्हा पिंकी आता त्याला गप्प करत म्हणते की जे काही करायचं असेल ते करू द्यात। आता खरी पिंकीगिरी सुरू होणार, कारण की आता सासूबाईंचा राग कसा घालवायचा, त्यांना प्रेमाने कसं समजवायचं, त्यांचा राग कसा काढायचा हे मला चांगलंच माहीत आहे। ही पिंकी होपची तोप अशी ब्लास्ट होऊ देणार नाही, असं म्हणून आता पिंकी युवराजला विश्वासात घेते। तेव्हा आता सर्वांनाच आनंद होतो। त्यानंतर रात्री आता पिंकी जेव्हा रूममध्ये येते तेव्हा सगळीकडे अंधार असतो। पिंकी आता दार बंद करते। युवराज तेथेच लपून बसलेला असतो। पटकन बाहेर येत पिंकीला उचलून घेत गोलगोल फिरवतो। पिंकी आता खूप घाबरते आणि म्हणते, अहो धनी हे काय चाललंय? तुमचा हा नॉटीपणा कधी थांबणार आहे? मला असं वाटलं की भूत आहे की काय। युवराज आता तिला म्हणतो, भूत कधी उचलून घेतं का? पिंकी आता लगेच लाईट्स ऑन करते। युवराज म्हणतो, इथे माझ्या मनाची तगमग समजून घ्या, दिवसभर इथे डॉल्ब्या त्याचबरोबर छबीताई आणि माईसाहेबांबरोबर वेळ घालवला, इथे मला काही टाइम आहे की नाही? तर आता युवराज म्हणतो की माझ्या मनाची तगमग काय आहे, मला तुम्ही हवे आहात। तर आता पिंकी म्हणते, हो आहे ना मी इथेच मग। तर युवराज आता तिला सारख्या गुदगुल्या करतो आणि म्हणतो, मग द्या ना तुमचा वेळ मला थोडा। तेव्हा आता पिंकी म्हणते की हो देते। युवराज पटकन तिला घट्ट मिठी मारतो। तर पिंकी त्याच्या तावडीतून सुटते आणि इकडे तिकडे पळू लागते। अख्ख्या घरभर त्या दोघांचा आवाज येत असतो आणि युवराज हा तिच्या पाठीमागे पळत असतो। तर पिंकी धनी धनी असं म्हणत असते। आता छबी ही तिच्या रूममध्ये जात असताना तिला त्या दोघांचा आवाज येतो। ती गालातल्या गालात हसते। तेवढ्यातच ते धनंजय येतो आणि छबीचा हात पकडत तिला घट्ट मिठी मारत म्हणतो, छबी तू बरी झाली? अगं मला माहीतच नव्हतं, बरं झालं तू एकदाची बरी झालीच।
प्लीज। तेव्हा आता छबी जोरात त्याला बाहेर ढकलून देते आणि म्हणते, हे बघ, माझ्या जवळ यायचं नाही, माझ्या अंगाला हात लावायचा नाही। तू तुझं तोंड का इकडे घेऊन आलास रे? निघायचं अगोदर इथून, या घरात पाऊल देखील तू ठेवायचा नाहीस। ता धनंजय म्हणतो, छबी अगं तू अशी काय करतेस, मी तुझा नवरा आहे ना। तेव्हा छबी म्हणते, होता, आता माझ्या तोंडून ऐकायचंय का तुला? मला डिवोर्स हवा आहे, असं म्हणून ती धनंजयला आता धक्काच देते। धनंजय आता कोलमडून पडतो। दुसरीकडे आता युवराजने पिंकीला उचलून घेतलेलं असतं। तेव्हा पिंकी म्हणते, अहो असं किती वेळ तुम्ही मला उचलून घेणार आहात, सोडा ना आता। तेव्हा आता युवराज म्हणतो, नाही सोडणार, असं म्हणून दोघेही एकमेकांकडे खूप वेळ पाहतच राहतात। तर आता युवराज म्हणतो, तुम्हाला सोडायचंय का? बरं ठीक आहे, असं म्हणून तो तिला सोडून देतो। तर पिंकी आता त्याला जाऊन घट्ट मिठी मारते आणि म्हणते, अहो मुलींचा रोमांस तुम्हाला समजतो की नाही? बायको म्हणाली ना सोडा, तर तिला अजून घट्टमिठी मारायची असते आणि घट्टमिठीत घ्यायचं असतं। तेव्हा आता युवराज डोक्यालाच हात लावतो आणि म्हणतो की नक्की कसं असतं हे बायकांचं ना, मला कळतच नाही। तुम्ही तर आत्ता म्हणालात ना सोडा म्हणून, म्हणून मी सोडलं। तर हा पिंकी टाईल रोमांस आहे, असं पिंकी म्हणते। युवराज जवळ जाऊन बसते। तेव्हा युवराज म्हणतो, मग युवराज स्टाईल रोमांस तुम्हाला पाहायचा आहे का? तर पिंकी आता लाजत असते। तेव्हा युवराज तिच्यावरून नजर हटवत नाही। पिंकी म्हणते, तुम्ही असं पाहिलं ना धनी, मला खूप कसं तरी होतं, असं लाजल्यासारखं होतं। तेव्हा युवराज म्हणतो, मग नवरा तर पाहतोय, दुसरं कोणी पाहतंय का? तेव्हा आता पिंकी म्हणते, प्लीज नका ना पाहू असं। तर युवराज आणि पिंकी आता एकमेकांकडे खूप वेळ पाहत राहतात। दोघे जवळ येण्याचा प्रयत्न करतात। तेवढ्यातच कुणीतरी दरवाजा ठोठवतं, म्हणून युवराज म्हणतो, कोण आहे आत्ता ह्यावेळी कलमडलं? कुणीच नाहीये रूममध्ये, जा बाहेर तुम्ही। तेव्हा पिंकी आता जोराजोरात हसते आणि म्हणते, असं कुणी म्हणतं का धनी की रूममध्ये कुणी नाहीये, तुम्ही जा तिकडे म्हणून? तेव्हा युवराज म्हणतो, मग आता काय करायचं? तेव्हा पिंकी म्हणते, मग उघडा की दार। तर आता युवराज म्हणतो, डॉल्बे असेल ना तर आता मी त्याला सोडणारच नाही, असं म्हणून तो आता पटकन दार उघडतो। तर आता पिंकी आणि युवराज समोर पाहतात, तर तेथे निरी ब्लँकेट घेऊन आलेली असते। निरीला पाहताच युवराज हसतो आणि म्हणतो, आमच्याकडे आहे ब्लँकेट, तेव्हा मी तुम्हाला द्यायला नाही घेऊन आले, मी ते झोपायला आले आहे, असं निरी म्हणते। तेव्हा युवराज म्हणतो, काय, कोण म्हणालं तुम्हाला इकडे तुम्ही झोपायला यायचंय म्हणून? आपल्या सरकारवाड्यात किती रूम आहेत, जा तिकडे झोपायला। तेव्हा पिंकी म्हणते, मीच सांगितलं, मी आणि माझी बहीण किती दिवस झालं भेटलो का तरी, म्हणूनच मी म्हटलं की तिला इकडे झोपायला ये। तेव्हा युवराज म्हणतो, तुम्हाला काय गरज होती असं सांगायची, असं म्हणून तो पिंकीकडे आता रागात पाहतो। तेव्हा पिंकी म्हणते की माझी बहीण आहे, ती कुठे तिकडे आउट हाऊसमध्ये झोपणार? युवराज म्हणतो, मग मितालीच्या रूममध्ये तिला झोपू द्यात, तेव्हा तिथे AC सुद्धा आहे। त्यावरती पिंकी म्हणते की नाही, असं कसं, तुम्ही जा मितालीच्या रूममध्ये, नाहीतर ती पांढरी पाल AC वगैरे लावून झोपायची। त्यावरती युवराज म्हणतो, जाऊ का मग मी? तेव्हा युवराज आता बाहेर जातो, निरी आतमध्ये येते। तेव्हा पिंकी हळूच त्याला आवाज देते, तर युवराज लगेच मागे येतो आणि म्हणतो, काढता का त्यांना रूम बाहेर? तेव्हा पिंकी म्हणते, आय लव्ह यू, असं म्हणून ती त्याला किस देते आणि लगेच दार बंद करून घेते। नंतर अंगावर ब्लँकेट घेऊन आता कुणीतरी किचनकडे येत असतं। ती दुसरी तिसरी कुणीही नसून आता भूक लागली म्हणून तेथे सुशीला आलेली असते। तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये सर्वांचा डोळा चुकवून सुशीला पटपट खाऊन घेते। तेवढ्यातच पिंकी तेथे येते आणि म्हणते, सासूबाई माझ्यावरचा राग सोडा बरं, असं म्हणून ती युवराजला देखील आवाज देते। तर युवराज आणि पिंकी हे दोघेही आता जबरदस्तीने सुशीलाला खायला देत। सुशीलाचं अगोदरच पोट भरलेलं असतं। तेव्हा ती रागातच पिंकीकडे पाहत मनातल्या मनात म्हणते की काय अवलक्षणी मुलगी आहे, बरी आली माझ्या राशीला, असं म्हणून ती आता रागातच तिच्याकडे पाहते। अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा।